अतुलजी भोईरसाहेब डेरवली यांचे इथे आगमन झाले। अतुल भोईरसाहेब डेरवली त्यांना विनंती करेन आपण सुद्धा या। अतुल भोईरसाहेब चला, बॅट्समन अजूनही गेले नाही, शिवकराची नोंद घ्या, एक एक प्रतिनिधी। चला मॅच कडे जाऊया आणि ऐकूया आपण नितेशांना। खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील, हा सुद्धा एक स्पर्धेचा नियम आहे आणि कुठल्याही प्रकारच्या हॅट्रिक बक्षिसाची घोषणा मॅच सिच्युएशन असताना कुठल्याही कॅश प्राइजची घोषणा होणार नाही नितेश, हा सुद्धा मॅनेजमेंटचा नियम आहे आणि तो तुम्हाला फॉलो करावा लागेल। चला वडगर फिल्डिंग लावून घ्या, आघाडीची जोडी आली। आता टीम मीटिंग होईल फक्त ड्रिंक्स ब्रेक मध्ये, कारण अजूनही आयोजकांना 4 सामने कव्हर करायचे, टोटल 5 कव्हर करायचे। वळूया आपण मॅच कडे। थँक्यू सागर। चला लवकरात लवकर फिल्डिंग सजून घ्या आणि मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे। श्रीदत्त शिवकर आणि त्यांच्या विरोधात श्रेया अँड स्वरांश 11 वडघर टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा ऑर्थोडॉक्स अर्थातच फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी। ते टीम श्रीदत्त शिवकर या टीमला आपण पाहताय भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द पुरस्कृत ग्रामस्थ मंडल आणि युवा सेना अर्थातच उसरली खुर्द पुरस्कृत गावदेवी उसराई चषक 2024 हे भव्य दिव्य असं रजनी स्पर्धेचं खरं तर 5 दिवसाचं हे एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते। आज चौथी रात्र आणि या चौथ्या रात्रीमध्ये मॅचचा जर का आपण विचार केला तर मात्र नक्कीच या नवीन मॅचला आपण काही क्षणामध्ये सुरुवात करणार आहोत। फ्रेश मॅच 5 षटकांची असणार आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो रमेश मेहर। वन ऑफ द एक्सप्लोसिव्ह ओपनिंग पेअर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळते। बॅटिंग करणारी टीम श्रीदत्त शिवकर टॉस परास्त झाल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी मात्र इन्व्हाइट केला आणि ही ओपनिंग पेअर आणि पॉवर प्लेची षटक हे कॉम्बिनेशन या मॅच मध्ये मात्र नक्कीच बरंच काही आपल्याला सांगून जाईल। रात्रीचे क्रिकेट आणि खरं तर प्रत्येकासाठी ही खरं तर खेळाची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते। मॅचला सुरुवात होईल, दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर रमेश, हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक, हलका मात्र नक्कीच बाउन्स होत असताना खरं तर बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला, स्क्वेअर कट करायचं होतं। दोन्ही फलंदाजांमध्ये लगेच सल्ला मसलत होत असताना आपल्याला पाहायला मिळाली। 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, नरेश आणि प्रतीक अशी सलामीची पहिली जोडी बॅटिंग करणारी टीम श्रीदत्त शिवकर। स्ट्रायकर एंडवर प्रतीक आपल्याला पाहायला मिळते। अप्रतिम असे एक दर्जेदार आयोजन, क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचे खेळाडू संघ त्यांना जे जे काही हवंय ते सर्व काही या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। ओव्हर द विकेट हा बॉल एज लागलाय का? हो, दॅट इज द क्वेश्चन, हाऊ इज दॅट इज द अपील। अंपायर स्टेज सायलेंट ॲट प्लेस, तटस्थ आपल्याला पाहायला मिळाले आणि नक्कीच बॅट विल बी सेफ ॲट द क्रीज। अपील झाली होती, अपील स्ट्रॉंग होती जितकी, परंतु पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळाले। एक साऊंड जनरेट झाला होता, तो साऊंड कदाचित बॅट लँड झाली असावी, खरं तर विकेटला स्पर्श झाली असावी असाच काहीसा भास मात्र आपल्याला पाहायला मिळाला। जबरदस्त पंचांची भूमिका, अगदीच डोळ्यात अंजन घालून इथे टॅप केला बॉल। खरं तर आपण जर का बघितलं तर अंडर बॉक्स टॅप स्टाईलनं अगदीच स्वर्णमृगाच्या चपलाईनं ही पहिली रन मात्र कंप्लीट झाली आफ्टर व्हेरी लॉंग टाइम। धावसंख्या 1 न सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 1 अशी सुरुवात झाली आहे। मैदानावरची माती आणि आता मैदानावरची माती हाताला लावली आहे या फलंदाजानं, पाहूया कसं काय फलंदाजी साकारतील। कोकण रेल्वेचा प्रवास आपल्या दृष्टिक्षेपात येत असताना अगदीच क्रीडांगणाच्या मागच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळेल। रमेश बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, हा बॉल इनसाइड आउटचा फटका, टायमिंग शॉट, समय सूचक फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करतो, येतोय बॅट नरेशच्या बॅटमधनं पहिला चौकार। बद्ध संपूर्ण वातावरण करत असताना हा बॉल आउटफुल टच बॉल पिक केला, ऑन साइडला ड्राइव्ह केला बॉल, इट इज लॉंग चेस टू द फील्ड, मिड विकेट मध्ये होते शतरक्षक, परंतु त्याच्यासाठी मात्र नक्कीच मी म्हणेन थोडं चॅलेंज होतं आणि इथे मात्र येतो अजून एक सलगचा कन्झिक्युटिव्ह चौकार।
क्या बात आहे, 4 चांद लावलेत. जबरदस्त, विलोभनीय असं हे दृश्य आमच्या नजरेत येते. प्रत्येकाला मोह पडावा अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. उसराई देवीचं खरं तर वरदहस्त असलेलं हे गाव उसारली खुर्द, गावदेवी मातेचं वरदहस्त असलेलं हे गाव खरं तर उसारली खुर्द आणि उसराई देवीचं खरं तर मी म्हणेन त्यांच्याच नावानं या गावातील राजकीय क्षेत्रामधील उद्याचे भविष्य आणि कित्येक युवकांना नेहमी प्रेरणास्थान असलेले तुम्हा सर्वांचे लाडके मुकेशजी भगत, हेमंतजी भगत, जितेंद्रजी भगत आणि सरपंच साहेब नितीनजी भगत यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपण पाहतोय. आज या संकल्पनेचा 4था खरं तर दिवस आणि रात्र असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दिलदार स्वभाव आणि दमदार प्रभाव असे व्यक्तिमत्व आज एकत्र आलेत आणि आज या स्पर्धेला मात्र आपण घेऊन आलोय. खरं तर राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत समाजाला नवी दिशा देण्यासाठी त्यांचं हे पहिलं पाऊल. आम्ही जरूर आयोजन कमिटीचे सदस्य अर्थातच मुकेशजी भगत साहेबांना आम्ही पुढच्या वाटचालीसाठी जरूर शुभेच्छा देऊ. मॅच मध्ये टर्न करत असताना पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि आफ्टर 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. ती बिनबाद एक अशी अप्रतिम सुरुवात पाहायला मिळतीये. बिनबाद 9 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर करेक्शन आम्ही करतोय. एंड बदललाय आणि आता नक्कीच जरूर आपण पाहतोय कॉलनी इन कडनं मारा होत असताना यावेळेला एज लागलाय का? हो, कदाचित इथे नाहक इथे बली असणार आहे. या खरं तर धावेची गरज होती का किंवा या कॉलची गरज होती का हा प्रश्नचिन्ह आणि इथे मात्र विकेट गमवावे लागले. फलंदाज मात्र बाद होत असताना आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात महागडी आणि सर्वोत्कृष्ट नाईट स्पर्धा आपण आज एन्जॉय करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा रजनी सोहळा गावासाठी खेळलं जातं ते ग्रामीण टेनिस क्रिकेट, गावाच्या नावासाठी खेळलं जातं ते ग्रामीण टेनिस क्रिकेट, विजयाचा गुलाल उधळण्यासाठी खेळलं जातं ते ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि अर्थातच आपलं नाव होईल, आपल्यासोबत आपल्या गावाचंही नाव होईल त्यासाठी खेळलं जातं ते ग्रामीण टेनिस क्रिकेट. धनराशीचा कोणताच मोह नसलेला हा ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा रजनी सोहळा आपण एन्जॉय करताय. यू ऑल आर वॉचिंग उसराई चषक 2024 स्पर्धेचं खरं तर हे तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. गावदेवी उसराई चषक. हा खोलवर टप्प्याचा बॉल ड्रिल केलाय. स्विंग स्विंग अँड मिस येतोय हा डॉट बॉल. काय कमबॅक केलंय प्रकाश नाईक. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट गेली. दुसऱ्या बॉलवर गोलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय आणि त्याने एक्झिक्यूट केले बॉल वाईट जॉक. डावखुरा त्याचे गोलंदाज नेहमी यशस्वी. इथे डायरेक्ट हिट साधली गेली आणि साधली गेली विकेट किपरच्या भूमिकेमधनं आणि राज आपल्याला पाहायला मिळाले जिथे मात्र पुन्हा एकदा रन आउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. मास्टर डीजे नितीन यांची साथ मिळाली आहे संपूर्ण स्पर्धेला आणि त्यांचं खरं तर मनापासून कौतुक आभार. त्यांची बोटांवरची जादू, त्यांच्याकडे असलेलं खरं तर सॉंग्सचं कलेक्शन आणि टायमिंग अप्रतिम आणि खरं तर कोणत्याही कार्यक्रमाला बहारदार साथ मिळतीये. नेहमी जेव्हा आम्ही रायगड पनवेल परिसरामध्ये होतो तेव्हा मात्र सातत्यानं ते मात्र नेहमी आम्हाला क्रिकेटच्या क्रीडांगणावर पाहायला मिळतात आणि आज या स्पर्धेला मात्र 4 चांद लावत असताना डीजी मास्टर नितीन यांचं आपण करतोय कौतुक. श्री दत्त शिवकर त्यांच्या विरोधात श्रेया अँड स्वरांश 11 वडघर या 2 टीम्समध्ये चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते जिथे वडघर टीमनं पहिल्यांदा टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा जो डिसिजन घेतलाय. आतापर्यंत मी म्हणेन पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्ले हिटिंग पाहायला मिळाली नाहीये. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडू असतील या पॉवर प्लेच्या षटकामधील. पॉवर प्ले P2चं हे दुसरं षटक. डावखुरा त्याचा गोलंदाज आउट स्विंगचा बॉल अगेन्स्ट द स्पिन बॉल गेला डीप मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी हलवार पद्धतीने येतील. चेंडूवरची त्यांची नजर स्ट्रॉंग खरं तर फोरआर्म्स भरपूर स्ट्रॉंग आहेत आणि सहजतेने बॉलला उचलून फेकून दिलाय. धाव मात्र कंप्लीट झाली. ती फक्त एक न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. रिक्या बाजूला रोशन पाटील आणि त्याच्या समवेत नुकताच जुळला गेलाय तो सूरज भगत.
अजूनही दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर मात्र रोशनला खातं उघडायचं आहे. बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतंय ते रोशन पाडेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते डबल डिजिट मध्ये बॅटिंग करणारी टीम श्रीदत्त शिवकर पोहोचली आहे ती 2 बाद 10 दशकात. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतायत 3 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ऑन साइडला, एक ऑफ साइडला व्ही शेप मध्ये, एक वन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट रिझन मध्ये. गोलंदाजाचं कौतुक आपण करूया. अजूनपर्यंत कोणतीही मोठी धावसंख्या त्यानं दिली नाहीये. प्रकाश हा बॉल पिच ड्राईव्ह केला ऑन द टॉप, डीप बॅकवर्ड पॉइंट क्लिअर करतो. येतो अप्रतिम दर्जेदार क्वालिटी चौकार. अर्थातच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि चक्रवर्ती सम्राट, आर्किटेक्ट ऑफ दिस ग्रेट महाराष्ट्र, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आपण उल्लेख करतोय. आणि महाराजांच्या प्रतिमा, त्याचबरोबर संपूर्ण जर का ट्रॉफीजवर दृष्टिक्षेप जर का आपण टाकला तर जरूर इतिहासाला गुण गौरवित अशा प्रतिबिंबित या ट्रॉफीज आपण सजवल्या गेल्यात. कस्टमाइज ट्रॉफीज संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 गडी बाद 14. दोन षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला. आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. जरूर आपल्याला पाहायला मिळते आता 5 सीमा रक्षक पाहायला मिळतील. एंड बदललाय आणि आता मीनाक्षी नगर एंड कडनं न्यू बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. स्पेल 2 मध्ये ते आले, ज्यानं पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. सिंगल डिजिट मध्ये त्यानं धावसंख्या खर्च केली. तो रमेश मेहर ओव्हर द विकेट. हा बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ, अर्थातच आपण पाहतो इट वॉज नायदर शॉर्ट नॉर ऑन अ गुड लेंथ. जरूर आपण पाहतो टॅप केला होता बॉलला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, जिथे जरूर ओव्हर थ्रोची ही एक एक्स्ट्रा धाव एकूण धावसंख्येमध्ये भर होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एकूण धावसंख्या 2 न वाढत असताना पाहायला मिळते ती 16 या आकड्यावर षटक क्रमांक सुरू आहे. 3.1 षटकाचा खेळ झाला आणि 5 सीमा रक्षक ॲज अ बाउंड्री रायडर आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला 3, एक मिड विकेट, एक डीप काऊ कॉर्नर आणि व्ही शेप मध्ये एक स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 सीमा रक्षक ऑन साइडला, एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि एक लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळतात. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतीये ती अर्थातच श्रीदत्त शिवकर, रोशन पाडेल आणि सूरज भगत. जबाबदारी तो ओझ घेऊन मैदानामध्ये उतरलेत, कारण पहिले 2 फलंदाज लवकर बाद झाले. पहिल्या 2 फलंदाजांना तितकीशी धावसंख्या मात्र मी म्हणेन बॅटिंग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये उभारता आलं नाहीये. तदनंतर आले थोडं रिस्पॉन्सिबिलिटी आणि सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीनं खेळ करत असताना 2 फलंदाज रोशन आणि सूरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलक्या हातानं ड्राईव्ह केलेला हा बॉल, 1 धाव मिळणार. धावसंख्या झाली ती 17. 17 एकावर 7 दोन्ही फलंदाजांमध्ये सातत्याने मात्र चर्चा होत असताना स्पर्धा फार महत्वाची आहे. स्पर्धा मोठी आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स सुद्धा तगडा द्यायचा आहे. कुठेही चुकीला वाव नाहीये, चुकीला क्षमा नसणार आहे. आणि इथे मात्र मी म्हणेन पिन पॉइंट ॲक्युरसीनं बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळते. तो रमेश मेहर या गोलंदाजाचा स्पेल 2 मध्ये आलेत. हा लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड. हा बॉल गेला डीप लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतील. बॉल भवऱ्यासारखा फिरलाय, अगदीच त्याला चकवलाय. धावा मिळाल्या 2. एकूण धावसंख्या 2 पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती 19 या अंकगणितावर. 19 ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 विकेट्स. 19 ऑन द स्कोर बोर्ड. आता कुठेतरी ऍक्सेलरेशन द्यावं लागेल. अजूनपर्यंत मी म्हणेन एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. शांत आणि संयमी खेळी पाहायला मिळतीये. आक्रमण पाहायला मिळेल का? कुठल्याही प्रकारचा स्कोप मार्जिन मात्र आतापर्यंत दिला नाहीये रमेश मेहरनं.
रमेशची गोलंदाजी आतापर्यंत त्यानं फेकलेल्या या षटकामधील 4 चेंडू आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 5. अप्रतिम बॉलिंग हाताळत असताना इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल ज्यानं हाताळलंय. अचूक टप्प्यावर मात्र नक्कीच जबरदस्त नियंत्रणबद्ध आणि अप्रतिम अशी गोलंदाजी जिथे आपल्याला पाहायला मिळते त्याचा गोलंदाजी मधला कंट्रोल सी. पुन्हा एकदा तयार आहे. उर्ध विकेट न 5वा चेंडू. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोशन पाटील. रोशन पाटीलसाठी हा बॉल ड्राईव्ह केला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. झेल इथं टिपला जाईल का? नाही, चूक झाली आहे. क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली. डायरेक्ट हिट झाली आहे. पंच जरूर आमच्याकडे इशारा करतील. रेफर केलाय तो टेक्निकल टीम कडे जिथे तृतीय पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे पंच मात्र नक्कीच हा प्रलंबित डिसिजन मात्र जरूर इतक्याच डिक्लेअर होईल. तत्पूर्वी या ऐकूया एक सुमधुर यष्ट्या भेदल्या गेल्या आणि फलंदाज मात्र नक्कीच रन आउट. आमचे संवेद गुणलेखक उमेश भुईर सर आम्हाला अपडेट देत असताना सांगतायत पहिले 3ही फलंदाज बाद झालेत आणि 3ही फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 20. फलंदाजांची झालेली पडझड. षटक क्रमांक 3 अंतिमचा बॉल रमेश मेहर ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर न्यू बॅट्समन मिस्टर अजय भगत. सर्व भगत बंधू या टीम मध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे खोलवर टप्प्याचा बॉल ड्रिल करत असताना बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. येतो डॉट टू एंड द थर्ड ओव्हर. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 20. अग्रिकोल्यांची कुळदेवता आणि खरं तर महाराष्ट्राची आराध्य देवता आपण असं म्हणूया आई एकविरेला वंदनीय गीत डीजे मास्टर सादर करतायत आणि अप्रतिम असे ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळतंय. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ क्रिकेट. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा रजनी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा चौथी ही रात्र आपल्याला पाहायला मिळते आणि मॅच मध्ये मात्र नक्कीच जरूर बघितलं गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकांचा खेळ झाला. बॅटिंग करणारी टीम थोडी पडझड आपल्याला पाहायला मिळाली जिथे धावांना मिळालेली रोख. आता इथून पुढे काय करायचंय तर तुम्हाला या उर्वरित 12 चेंडू मध्ये करायचंय. नॉकआउटचा फॉर्मॅट आहे उमेश सर आणि नॉकआउटच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पुन्हा संधी नाहीये. इथे जे काय करायचं या उर्वरित स्लॉकच्या काही 12 चेंडू मध्ये तुम्हाला करावं लागेल. नवीन गोलंदाज हा खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा आपल्याला पाहायला मिळालं. हिट विकेट आहे का? पंच जरूर इशारा करतील. येस इट इज. इट्स OUT आउट इन द फॉर्म ऑफ हिट विकेट. चार फलंदाज बाद झालेत. पहिले 3 फलंदाज रन आउट. दॅट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर एनी बॅटर इन द गेम ऑफ क्रिकेट. अँड चौथा फलंदाज बाद झालाय तोही व्हेरी अनफॉर्च्युनेट. अपसेट मोमेंट काय असतं क्रिकेटमध्ये ते आज आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम शिवकर. 4 फलंदाज बाद झालेत
आणि चारही फलंदाजांचा जर का उल्लेख करायचा झाला तर पहिले 3 फलंदाज रन आउट, चौथी खरं तर हिट विकेट मिळाली आणि आता नवीन गोलंदाज त्याला मिळालेलं पहिलं यश जिथे आपण पाहतोय राज इंगळे याचा मात्र नक्कीच पहिला चेंडू मात्र वाईट यॉर्क होता जिथे हिट विकेटची विकेट मिळाली आहे. हा अजून एक खोलटप्प्याचा बॉल, इथे अजून एक विकेट मिळणार आणि आता ही विकेट जाणार ती गोलंदाजाच्या नावे. क्रेडिट आणि स्पर्धेमधील 100वा झेल पकडला गेला. तो नुकताच आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तिकडे होते विशाल वाघे. 5 फलंदाज आतापर्यंत बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये फलंदाजांची झालेली ही पडझड जिथे धावसंख्या फक्त 20. चौथं षटक प्रगती पथावर, पहिले 2 चेंडू 2 विकेट आणि हॅट्रिक बॉल. हिअर वी गो राज इंगळे. इथे हॅट्रिक. यस इट इज. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ दे मित्रांनो. या स्पर्धेमधील आजच्या रात्रीमधील ही पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतीये आणि स्पर्धेमधील एकंदरीत 4थी विकेट हॅट्रिक संपादित करणारा अर्थातच वडघर टीमचा राज इंगळे. जबरदस्त क्लासिकल बॉलिंग. It was magnificent bowling performance. The way he start, the way he execute, superb. 10 of 10, 100 of 100. 100 पैकी 100 गुण मिळतील इतकी गुणवत्ता ठासून भरलेली ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. स्फुटी विकेट आहे फलंदाजांसाठी नंदनवन आहे. मगाशी सागरजी मांडवकर यांनी तेच सांगितलं. फलंदाजांना पोषक पूरक अशा खेळपट्टीवर मात्र गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये, परंतु काय एक्झिक्युशन केलंय जबरदस्त. क्लासिक क्लास अपार्ट बॉलिंग. अजून एक यॉर्क बॉल. यॉर्क बॉल खरं तर सातत्यानं हाताळत असताना वाईट यॉर्क 2 चेंडू हाताळले. एक खोलवटप्प्याचा बॉल. एक खरं तर आपण बघितलं तर मागचाही चेंडू जरी ऑन ड्राईव्ह केलं असलं तरी सुद्धा फलंदाजाला तिथे ट्रॅप केलं. झेल टिपला गेला. राज इंगळे पहिले 4 चेंडू धाव खर्च करतोय. ती फक्त एक एकूण धावसंख्या 1 न वाढेल पोहोचेल ती 21 वर 21. फक्त 21. इथे पुन्हा एकदा बेल्स डिसलॉज केले. पंचांकडे थोडी अपील होत असताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु बॅटर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आपल्याला पाहायला मिळते. इथे 4थं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर राज इंगळे वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीनं 4थं षटक हाताळतोय आणि 5 चेंडू त्यानं फेकलेत. उमेश सर अप्रतिम मारा. फक्त 1 धाव खर्च केली आहे. विकेट हॅट्रिक सुद्धा संपादित केली. इट्स अ पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग. ड्राईव्ह केला बॉलला 100 स्ट्रोक. बॉल फरार झालाय. मिड विकेट क्लिअर करतोय बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालाय. तो अजयच्या बॅटमधून येतोय स्पर्धेमधील या मॅच मध्ये. खरं तर शिवकर या टीम साठी पहिला षटकार. सिंगल हँडेड खरं तर ग्रीफ ऑफ झालं होतं अजयचं. आपण जर का बघितलं तर जरूर आपल्याला पाहायला मिळालेलं ऍक्शन रिप्ले खरं तर स्क्रीनवर आपल्या मेगा स्क्रीनवर पहा. 1 हँडेड स्ट्रोक जरूर आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग अप्रतिम होतं. अर्थातच टायमिंगच्या सहाय्यानं लगावलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गरज होती आणि तिथे आलाय हा प्रेशर रिलीज करणारा धावसंख्येला एलिव्हेट करणारा षटकार. बॅटिंग टीम शिवकर या टीमसाठी धावसंख्या झाली आहे ती 4 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या 5 बाद 27.
6 गडी बाद झालेत. 6 बाद 27 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे शेवटचं स्लॉक अंतिमची 6 चेंडू हाताळण्यासाठी न्यू बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. राम पवार मीनाक्षी नगर कडनं हा पहिला मारा, पहिला बॉल, चेंडू हवेमध्ये, फिल्डर अंडरनीथ प्रकाश आहेत मला वाटतं आणि झेल इथं टिपला गेलाय. बॅट्समन क्रमांक 7 इथे परतत असताना पाहायला मिळतोय आणि पहिलं यश संपादित केलं बॉलर रामनं. क्या बात आहे, इट्स अ वन पुल अनादर असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन क्रमांक 7 इथे परतलाय. फलंदाजांची पडझड झाली आहे. अंतिमचे स्लॉक 5 चेंडू, या 5 मध्ये किमान 15 ते 20 धावा धावपलकावर अपेक्षित असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम शिवकर या टीमकडनं. बॉटम हँडचा वापर करत असताना हा बॉल अलॉंग द ग्राउंड खेळून काढलाय. प्रकाश पुणच्या आपल्याला पाहायला मिळतील. 1 मिळणार, धावसंख्या 1 न वाढेल, पोहोचेल ती 28 वर. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंडवर, ज्यांच्या बॅटमधनं मागच्या एका चेंडूवर षटकार आलाय. धावांना ऍक्सेलरेट करायचंय, आता रणनीती बदलावी लागेल. साम दाम दंड भेद अशा रणनीतीनं फलंदाजी करावी लागेल. ड्राईव्ह केल्या बॉलला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा कॉल झालाय, परंतु तिथे बॅलन्स ढासळलाय. ओव्हर थ्रो झाली ओव्हर द विकेट कीपर हेड आणि धावा मिळाल्या 2. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये, पोहोचली 30 या आकड्यावर. 30 अजूनही 3 चेंडू असतील. षटक क्रमांक शेवटचं अंतिमचं राम पवार बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. रामनं सुरुवात करून दिली, पहिल्या बॉलवर विकेट संपादित केली, तदनंतर केलेलं हे कमबॅक, मागच्या काही 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. वी ऑल आर वॉचिंग द गेम ऑफ क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेटचा रजनी सोहळा आपण एन्जॉय करतोय. आज 4थी रात्र या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. किमान एक मोठा फटका किंवा एक पेक्षा जास्त षटकार जर का आले तर मात्र नक्कीच वाहवा होईल, शाबासकी मिळेल, प्रशंसा होईल, कौतुकाची थाप मिळेल. ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा ग्रिप ऑफ झालाय, पुन्हा एकदा येईल डॉट बॉल. विकेट कीपरकडनं जरूर चूक झाली होती, परंतु इथे कोणतीही धाव अंकित झाली नाहीये. श्रीदत्त शिवकर या टीमकडनं खेळ करत असताना बॅटिंग करणारा संघ श्रीदत्त शिवकर खरं तर टॉस पहिल्यांदा जिंकले ते वडघर टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा जो डिसिजन घेतला आतापर्यंत सार्थ ठरवत असताना बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळालं. रमेशनं 2 षटकं हाताळली आणि अप्रतिम स्पेल, फक्त 15 धावा खर्च केल्या. हा बॉल पुन्हा एकदा खोल टप्प्याचा ड्रिल करत असताना ऑन साइडला ड्राईव्ह केले, फॉरवर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आले, पोहोचले, चेंडूला उचलला, फेकला मेन एन कडे, तिथे धावा कंप्लीट झाल्या. 2 एकूण धावसंख्या वाढली, पोहोचली ती 32 या अंकगणितावर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर एक अप्रतिम मराठीचा गोड आवाज संपूर्ण रायगड पनवेल परिसराला ज्या आवाजानं मात्र भुरळ घातली आहे. एक अप्रतिम सूत्रसंचालक, निवेदक आणि स्मित भाषी असे सॉफ्ट स्पोकन आमचे परममित्र सागर मांडवकर यांनी मात्र हे संपूर्ण स्पर्धेचं शिवधनुष्य आपल्या हाती घेतले आणि अप्रतिम हाताळत असताना त्यांच्या साथीनं आम्ही मेहबूबचा उल्लेख करू. मेहबूबनं मात्र नक्कीच चांगला सपोर्टिंग रोल निभावलाय. एज लागला, बॉल विकेट किपरला चक्कावतोय, बॅकअप मिळणार, धाव मिळती ती फक्त 1 आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये अंतिमचा शेवटच्या चेंडूवर धाव मात्र मिळाली ती फक्त 1. एकूण धावसंख्या झाली ती 33 आणि 30 चेंडू आणि धावा काढाव्या लागतील त्यात 34. अतिशय सोपं असं टार्गेट आहे, परंतु याही धावा मी म्हणेन एक फायटिंग तर मी म्हणेन एक फायटिंग स्पिरिटनं मैदानामध्ये सर्व डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन उतरावं लागेल. तर श्रीदत्त शिवकर या टीमला जर का या धावा डिफेंड करायच्या असतील तर बरोबर. अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ झालाय, 5 षटकांमध्ये धावसंख्या उभारली गेली 33 आणि 34 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय.
तर विनंती असेल रोहिंजन बी संघाचा संघनायक आणि डेरवली संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. रोहिंजन बी संघाचा संघनायक आणि डेरवली संघाचा संघनायक विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच तुमची असेल. आता सध्याची मॅच आपण पाहतोय. श्रीदत्त शिवकर विपक्ष वडगर. आमच्या संवेद जोडले जातील. वाजे गावाचा एक गोड आवाज मनोहर पाटील सर वाजे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तर डेरवली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत. चला डेरवली संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय आणि रोहिंजन बी संघाचा संघनायक देखील उपस्थित झालाय. आम्ही नाणेफेक करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक हेमंतजी भगत यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. नाणेफेक जिंकले डेरवली संघानं. प्रथम तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू, पण आयोजन खास आहे एकदम. लाईट म्हणजे फ्रंट लाईट पहिल्यांदाच आपल्या भागात एवढ्या भारी लावलेल्या आहेत. थँक्यू. कारण रोहिंजन बी संघ हाही देखील चांगला संघ आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर कित्येक धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. संघ चांगला, आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आम्ही होणार आहोत रोहिंजन बी संघाच्या संघनायकाकडे. डेरवली संघ तुमच्या समवेत आहेत. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर किती धावांपर्यंत मजल मारायचा प्रयत्न कराल? 60+ करण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत तुम्ही किती वेळा आमने सामने आलात? मला तर वाटतं लास्ट टाइम नाईटला लागलेलो तेव्हा आम्ही हारलेलो. येस, म्हणजे आता बिग फाईट पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक. आम्ही आता वळणार आहोत मॅचकडे. आमच्या समोरच्या कक्षामध्ये मनोहर पाटिल सर आहेत. ओ टू मनोहर पाटिल सर. थैंक यू सो मच. सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत दोस्तों. मुकाबला एक बार फिर से यहां पर शुरू हो जाएगा. पनवेल महानगरपालिका कर्मचारी सर्पमित्र रुपेश भाई जाधव यांच्याकडून वडगर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तो सभी का एक बार फिर से स्वागत दोस्तों. जीतने के लिए 34 का टारगेट है. शिवकर क्रिकेट टीम के गेंदबाज सूरज भगत पहली गेंद लेकर तैनात. पहली गेंद के ऊपर चौका आया था, दूसरी गेंद आएगी वाइट. पहले सत्र के करी गई गलतियां शिवकर क्रिकेट टीम की. रोशन पाटिल का तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आना हमारे समझ से बिल्कुल बाहर था. जो शुरुआती झटके गेंदबाजों को देने के लिए जाने जाते. गेंदबाज है तैयार. ऊंचाई ज्यादा इस बार, लंबाई मिलेगी नहीं, पीछे आए गया यही खिलाड़ी जिसका मैं जिक्र कर रहा था. रोशन ने लप का कैच. पहला खिलाड़ी मैदान के बाहर है वडगर टीम का.
34 रनों का यह आसान सा टारगेट है, लेकिन जिस तरीके से शुरुआत हुई है, सूरज के पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद वाइड, उसके बाद आई सफलता, क्या कमबैक करेगी शिवकर क्रिकेट टीम? क्या गेंदबाजी से इतनी ताकत रखते, क्षमता जरूर है इस टीम में। सूरज भगत, अजय भगत आएंगे बाद में, अच्छी गेंदबाजी आक्रमण वाली टीम है, लेकिन 34 रन इस स्तर के ऊपर, इस पाटा विकेट के ऊपर, क्या आसान बनेगा या फिर मुश्किलात का सामना करना पड़ेगा? वडगढ़ टीम एक स्ट्रैटेजी, एक प्लानिंग लेकर मैदान के अंदर उतरेगी। तेज तरार अपील है, बैक टू बैक, दूसरी ये सफलता है, लेग बिफोर द विकेट। उम्मीद की हल्की सी किरण सूरज भगत ने दिखाई है शिवकर टीम को। कल की रात में भी हमने मुकाबला देखा था, मुकाबला था उसटने और उनके खिलाफ थी मयूर पाटिल के न्यू गोल्डन पोसरी। 34 रन बचाने थे उसटने क्रिकेट टीम को और वो 34 रन बचे थे। ये इस प्रतियोगिता का इतिहास है और शिवकर क्रिकेट टीम भी पहली ओवर में 2 विकेट चटका कर दिखा रहे वडगढ़ क्रिकेट टीम को कि हम भी किसी से कम नहीं। लेकिन कैसी रहेगी प्लानिंग मैदान में वडगढ़ टीम की, ये भी देखने वाली बात है। सूरज भगत एक बार फिर से तैयार, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ा सा अतिरिक्त बाउंस हमने देखा, डॉट गेंद की समाप्ति, प्रेशर महसूस करती हुई वडगढ़ टीम बल्लेबाजी में। 34 रनों का टारगेट है, रन बने हैं अब तक 2 विकेट के नुकसान के ऊपर 5 रन है। जबरदस्त गेंदबाजी का नजारा अब इस बार हम सूरज भगत के माध्यम से। गेंदबाजी में, बल्लेबाजी में राज इंगले, उनका साथ निभाने के लिए गोपाल जाधव जो 4थे नंबर के खिलाड़ी हैं। इस ओवर की अगली गेंद, सूरज है तैयार, कदमों का इस्तेमाल किया था इस बार, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क हुआ नहीं। अंपायर को ऊपर थोड़ी सी दबाव डालने की कोशिश है, विकेटों के पीछे नरेश ढवले। तर राज इंगले यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे। खऱ्या अर्थानं स्वप्नील जाधव कालुंद्रे यांच्याकडून राज इंगलेने जर 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयांचा पारितोषिक दिलं जाईल। गेंदबाज इस मर्तबा तैयार है सूरज भगत, पिछली 4 गेंदें लगातार डॉट है, जबरदस्त गेंदबाजी, अच्छा स्ट्रोक है, क्या में गेंद जाएगी, खिलाड़ी पीछा कर रहे हैं अजय भगत, रोकना नामुमकिन, इस चौके की तलाश थी, आखिरकार वो इंतजार खत्म हुआ। पहले ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 2 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। क्या बात है, ऐसा लग रहा है कि हम किसी मंच पर नहीं, हम थिएटर में मानो बैठे हैं, ऐसा फील आता हुआ। गावदेवी उसराई किया जबरदस्त टूर्नामेंट हम एंजॉय कर रहे हैं दोस्तों। मैदान के अंदर जरूर जाएंगे, पहले ओवर में रन आए टोटल 9 रन। अभी भी राज इंगले इनके ऊपर सबकी नजरें, गोपाल जाधव जिन्होंने 1 चौका जरूर लगाया था, अच्छा गैप ढूंढा, तकनीकी रूप से सक्षम ये खिलाड़ी मैदान के अंदर हम देखेंगे। अब गेंदबाजी में आएंगे अजय भगत, स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज राज इंगले, जिनको बल्लेबाजी का मौका मिला नहीं पहले ओवर में। दूसरे पावर प्ले का ओवर है, सिर्फ 33 जोड़े थे शिवकर टीम ने और 34 रनों का यह टारगेट है। गेंदबाज तैयार, सूरज की यह गेंद बिल्कुल ब्लॉक होल में फेंकी हुई गेंद,
जड़ में फेंकी हुई गेंद थी, खोद कर निकाला, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। जैसे कहते हैं ना कि लड़ाइयां नहीं जीती जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से, और वो प्लानिंग मैदान के अंदर जरूरी है वडगर क्रिकेट टीम को, क्योंकि आपने पहले ओवर में 2 विकेट जरूर खोए, लेकिन अच्छी कोशिश यहां पर गोपाल जाधव के माध्यम से दिखी। पिछले ओवर की अंतिम गेंद के ऊपर सिंगल मिलेगा, पहली गेंद के ऊपर गेंदबाजी में अजय भगत से उम्मीद है शो का टीम जरूर करेगी। अगली गेंद शॉर्ट पिच थी, पिछली गेंद आगे करी, दूसरी गेंद पीछे करी, वेरिएशंस ये खिलाड़ी जब भी गेंदबाजी करेगा आपको दिखेगा, वही कोशिश करी अजय भगत ने। डॉट गेंद की समाप्ति होती है, हर डॉट गेंद से बढ़ता है प्रेशर, प्रेशर से निकलते गलत स्ट्रोक, और गलत स्ट्रोक से आती है विकेटें, और विकेटें आएगी तो मुकाबले में जिंदा रहेगी गुरुदत्त शो का टीम वडगर टीम के सामने खेलते हुए। 34 का टारगेट है, रन बने हैं अब तक 10 रन। सूरज तैयार, गोपाल जाधव इनके लिए गेंद थी, लगातार बार बार डॉट गेंदे फेंक रहे, 3 गेंदे हुई, केवल सिंगल खर्चा है। शोकर क्रिकेट टीम क्या वापसी के संकेत दे रही है मैदान में, जबरदस्त नजारा मैदान के अंदर हम देख पाएंगे। एक तरफ वडगर है, दूसरी तरफ शूकर है, मुकाबले में मजा अभी भी है बरकरार। 34 रनों का टारगेट लेकर मैदान के अंदर उतरी थी गेंदबाज सूरज। गोपाल जाधव के सामने लगातार 3 गेंदे डॉट, इसका मतलब है वापसी कर ली है, पलटवार की शुरुआत हो चुकी है शूकर टीम की मैदान में। पिछली 10 गेंदे, रन बने हैं केवल 10, 2 विकेट खोए हैं। गोपाल जाधव की बात करेंगे जिन्होंने गेंदे खेली है लगभग 6 और 4 रनों का योगदान है। प्रेशर बढ़ता हुआ, दबाव बढ़ता हुआ मैदान में। इस ओवर की अजय भगत की ये 5वीं गेंद ओवर द विकेट से। इस बार बल्ले का फेस खोला, गैप में गेंद जाएगी, पीछे खिलाड़ी तैनात है, रन मिलेगा केवल एक से ज्यादा कुछ नहीं है। अच्छी कोशिश, राज इंगले का अब मौजूद रहना मैदान में बेहद जरूरी हो जाएगा, जो खुद टीम के कप्तान है। 34 रनों को बनाना था मैदान में, रन बने हैं टोटल 11। इस ओवर की पावर प्ले की अंतिम गेंद आती हुई, शूकर और वडगर के बीच में मुकाबला, ठंडी हवाएं शुरू हो चुकी है, लेकिन क्रिकेट का माहौल गर्म है मैदान में। गति में मिश्रण किया, खिलाड़ी तैनात है, थोड़ी सी में स्पीड पंबल हुआ, प्रतीक आएंगे पीछे, जब तक प्रतीक पहुंच पाते, जब तक थ्रो पहुंच पाता तब तक 3 रन मैदान के अंदर हम जरूर देखेंगे। ये क्रिकेट है दोस्तों, क्रिकेट में यदि आप अच्छा करोगे तो आपको 200-300 तालियां एक साथ आती है, और क्रिकेट में यदि आप बुरा कर दो तो 200-300 गालियां भी आपको एक साथ आती है। ये क्रिकेट है, क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वाला बड़ा है। रन बचने चाहिए थे, रन मिलेंगे 3, 2 ओवर की समाप्ति, रन बने टोटल 14। अब आने वाली गेंदें बचेगी 18, और जीतने के लिए 20 रन की है जरूरत। मुकाबला हुआ था और उसक ने टीम ने ये 34 रन डिपेंड किए थे। आज भी उस तरह का मुकाबला होगा या नहीं, ये देखना जरूर होगा। काफी बेहतरीन गेंदबाजी चल रही है, लेकिन आने वाले वक्त में देखा जाए तो किस तरह ये बाकी के रन रोकेंगे, ये देखना बेहद जरूर होगा। बिल्कुल महबूब, बिल्कुल अच्छा मुकाबला चलेगा। सीधा गेंद छोड़ा, इस गेंद को जाने दिया विकेट कीपर के हाथों में। 17 गेंदें बचेगी और जीतने के लिए 20 रन की अभी भी जरूरत है। मुकाबले में जान क्या डाली जाएगी, क्या मुकाबले में मजा बरकरार रहेगा। 17 गेंदें, 20 की आवश्यकता। गेंदबाज सौरभ डवले, अच्छा स्ट्रोक, पॉइंट को क्लियर करेंगे। जबरदस्त बल्लेबाजी का नजारा, और गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका।
खराब रनिंग बिटवीन द विकेट मैं तो कहूंगा। डेंजर एंड के ऊपर जाना था राज इंग्लो को, लेकिन डायरेक्ट हिट ने काम तमाम कर दिया। डायरेक्ट हिट जब भी होते गोपाल यादव जरूर नाराज है, क्योंकि वो भी जानते 2 रन यहां पर होने चाहिए थे। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से सौरभ तैयार है। आने वाली 15 गेंदे, 15 रन की जरूरत। कौन मुकाबला जीतेगा, हर मुमकिन प्रयास किया जा रहे हैं। 3 विकेट खो जाने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन हम देखेंगे 19 रन वर्ग टीम। गति में मिश्रण किया इस बार सौरभ ने, चखाया यहां पर बल्लेबाज को स्वाद इस गेंद का। डॉट गेंद की समाप्ति होते हुए मुकाबला बदल रहा है। धीरे धीरे मुकाबला रोमांचक स्थिति में पहुंच रहा है। 14 गेंदे और जीतने के लिए 15 की आवश्यकता। शिवकर और वडगर दोनों टीमों को जीत चाहिए, जीत लक्ष्य है दोनों टीम का। एक और अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। जैसे कहते हैं ना, लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन और धन लगा देते हैं, सच कहता हूं दोस्तों, कुंडली के सितारे भी अपनी जगह बदल देते हैं। क्या जगह बदलेगा यह मुकाबला। अंतिम गेंदे 13 और जीतने के लिए 15 रन की है आवश्यकता। 34 रनों को बचाने का यह सफर अभी भी जारी है शिवकर टीम का। डायरेक्ट हिट का प्रयास जरूर किया था, जैसे तैसे गेंद को रोका रोशन ने। एक बार फिर से कोशिश की जाएगी और रन बनेंगे इस गेंद के ऊपर। टोटल 2 रन, 2 रन का इजाफा, तो 3 ओवर की समाप्ति होती हुई और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 21 बने। अब आने वाली गेंदें बची है 12 और 13 रन की है जरूरत, कंपलसरी चेज। अजय भगत आएंगे अपने दूसरे ओवर में। स्पेल के अंतिम ओवर में अंतिम गेंदे 12 है, जीतने के लिए 13 रन की जरूरत है। जैसे कहते हैं ना, वक्त लगता है पानी को बर्फ बनने में, वक्त लगता है ढले हुए सूरज को भी फिर से निकलने में। धीरज रख, थोड़ा और लगाता रहे, वक्त लगता है जंग लगा किस्मत का दरवाजा खुलने में। तूने जो कहा था करके दिखाएगा एक दिन, वक्त लगता है गरजते हुए बादलों को भी बरसने में। क्या बादल बरसेंगे। शिवकर टीम मुकाबला शुरू करना है दोस्तों। सूरज अजय आपसे हम गुजारिश कर दे, अंतिम गेंदे 12 है, जीतने के लिए 13 की आवश्यकता। सामने होगा बाएं हाथ का खिलाड़ी प्रकाश नाइक। राज इंगले उनका साथ निभा रहे। राज इंगले की बात करेंगे, क्या कमाल की पारी अब तक रही, सुलझी हुई पारी जिसे कहते हैं। अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 13 की जरूरत। चलो शिवकर टीम, गुरुदत्त शिवकर टीम, मुकाबला आपको शुरू करने दोस्तों। गेंदबाज तैयार, अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 13 रन की है जरूरत। अजय भगत राउंड द विकेट से, और यहां पर हम देख पाएंगे तीसरे अंपायर की मांग यहां पर की जा रही है। डिसीजन पेंडिंग। तिसरी पंच सत्यवानजी और बल्लेबाज आउट।
आते डीजे नितिन जब भी हमारे साथ होते हैं बड़ा मजा आता है। आने वाली है दोस्तों होली, दारू की खुशबू, गांजे की महक और सिगरेट का प्यार। मुबारक हो आपको बेवड़ों का त्योहार ऑन होली। पियो तो हद कर दो वरना प्रोग्राम रद्द कर दो। जाएंगे दोस्तों मैदान में। जैसे कहते हैं ना, प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, दर्द में दुनिया दुश्मन लगती है। यदि साथ हो जिंदगी में आप जैसे डीजे वालों का नितिन, तो बिस्लरी भी साली किंगफिशर स्ट्रांग लगती है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। मुकाबला बना हुआ है दोस्तों। अंतिम गेंदे बचेगी 11 और जीतने के लिए 13 रनों की अभी भी है जरूरत। मुकाबला क्या बनेगा, क्या मुकाबले में जान अभी भी बाकी है, क्या होगा नजारा, यह भी देखने वाली बात है। नजरें बदलो तो नजारे बदल जाते हैं, क्योंकि यूं ही नहीं होती हाथों की लकीरों के आगे उंगलियां। रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है। जड़ में फेंकी हुई गेंद थी, मिड ऑफ में खिलाड़ी तैनात थे। ये गलतियां है, ये गलती करी है शिवकर टीम ने। जहां केवल 1 रन बनता था वहां 2 रन मिलेंगे। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी, यही चाहिए। मैं तो कहूंगा थोड़ी सी प्लानिंग फंसी है वडगर क्रिकेट टीम की। सिंगल डबल पर ध्यान देना होगा। अब राज इंगले का किरदार मैदान के अंदर और बढ़ जाते हैं। 6 नंबर के खिलाड़ी विशाल वागे मैदान के अंदर जरूर मौजूद है। एक बड़ा हिट उस बुरी गेंद का आपको इंतजार करना है, और वो इंतजार क्या करेगी या फिर बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे, क्योंकि एक बड़ा हिट मुकाबला आपका है। वडगर टीम शिवकर क्रिकेट टीम को क्या मौका देंगे, या फिर शिवकर क्रिकेट टीम की मेहनत यहां पर रंग लाएगी। अंतिम गेंदे बचेगी 10 गेंदे 11 की है जरूरत। अच्छी गेंद गैप में आएगी, मिड विकेट में खिलाड़ी तैनात है। 1 रन मिलेगा जरूर, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1-1 रन के लिए संघर्ष जारी हो चुका है दोस्तों। जबरदस्त मुकाबला, क्योंकि नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उनके जबरदस्त होते हैं। और ये अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता है। अब जो फकीरी मिजाज रखते हैं वो ठोकरों में ताज रखते हैं, जिनको कल की फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं। और आज ये मुकाबला किसके हिस्से में आएगा, क्योंकि छल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा, और आज मेहनत करोगे तो बेहतर कल मिलेगा। और ये बेहतरीन मुकाबला हमारे और आपके सामने पेश है। अंतिम गेंदे 9 और जीतने के लिए 10 रन की है जरूरत। गेंदबाज तैयार, रफ्तार पेस हमने देखी राज इंगले के सामने। ये गेंदबाजी चलती हुई यहां पर अजय भगत की आने वाली गेंदे बचेगी 8 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 10 रनों की जरूरत। 8 गेंदे 10 रन। मुकाबला कौन जीतेगा, वडगर या फिर शिवकर? मुकाबला बन चुका है, दोनों टीमों को जीत चाहिए। 8 गेंदे जीतने के लिए 10 रन की है जरूरत। गेंदबाज तैयार, लोअर फुल टॉस से गेंद थी, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है। 1 रन मिलेगा, थोड़ा सा फंबल है। यदि आप छोटे टोटल को बचाते हो तो आपकी फील्डिंग का स्तर लाजवाब होना चाहिए, लेकिन कुछ गलतियां शिवकर क्रिकेट टीम की यहां पर होती हुई। अब गेंदें बचेगी 7 और जीतने के लिए जरूरत है 8 रन की आवश्यकता। 7 गेंदे 8 रन। अजय भगत ने मुकाबला बदला है, राज इंगले अभी भी खामोश है, उस बुरे गेंद का अभी भी इंतजार है। आने वाली 7 गेंदे और जीतने के लिए 8 की आवश्यकता। वडगर या फिर शिवकर, कौन जीतेगा बाजी? जोरदार अपील, अपीलों में उत्साह, विश्वास। बड़ी मछली है जाल में, बिग विकेट मैदान के बाहर है। अब गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए 8 रन की है जरूरत। व्हाट अ मैच! ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचं पण मैदानामध्ये सौरभ पडील. खूप जबरदस्त मॅच चालू आहे मनोहर सर. मी म्हटलं होतं ना काल देखील असाच सामना झाला होता, त्या सामन्यासारखं चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सर्वांना मंत्रमुग्ध करणारा हा सामना पाहायला मिळतोय. खरं तर असं वाटलं होतं की कुठेतरी हा सामना सहजरित्या वडगर संघ विजयी होईल, परंतु नाही. तर आपण सामना जर पाहतोय ना, शिवकर विरुद्ध अप्रतिम गोलंदाजीचा मुजारा केलाय अजय भगतनं, आणि काय जबरदस्त कमबॅक केलंय.
आने वाली है दोस्तों होली, लेकिन यहां पर किस प्रकार से मैदान के अंदर होली खेली जाएगी, क्योंकि काफी अभी इम्तिहान बाकी है, युद्ध का भी आगाज बाकी है। तोड़ती है मुसीबतें तो तोड़ने दो, हौसलों में अभी भी जान बाकी है। क्या मुकाबला बना है दोस्तों, 6 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 8 की आवश्यकता। जबरदस्त ये लड़ाई है, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो। किसका इरादा मजबूत है? 6 गेंदे जीतने के लिए कंपलसरी 8 रन की है जरूरत। गेंदबाजी के लिए गेंदबाज है कल्पेश पाटिल, नया नवेला यह खिलाड़ी, प्रेशर है, साफ नजर आता है। पहली गेंद आएगी वाइड, अंपायर का इशारा आएगा, मुकाबला फिर से बदल जाएगा। अंतिम गेंदे 5 और 7 रन की है 6 गेंदे और जीतने के लिए 7 रन की आवश्यकता। 6 गेंदे 7 रन। 12वें खिलाड़ी यहां पर मौजूद है वर्ल्ड क्रिकेट टीम के, बिल्कुल दिल की धड़कनें तेज है और मुकाबले में यकीनन उनका भी ध्यान पहुंच चुका है, क्योंकि बुलंद हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है। मुश्किलों और मुसीबतें तो जिंदगी में आम है, जिंदा हो तो ताकत रखो बाजों में तैरने की, क्योंकि लहरों के साथ बहना तो लाशों का काम है। और क्या मुकाबला बना है दोस्तों, 6 गेंदे जीतने के लिए 7 रन की है जरूरत। एक बड़े हिट की तलाश से, एक हिट मुकाबला वर्ल्ड क्रिकेट टीम के पक्ष में है, उनके जोन में है। गेंदबाजी में कल्पेश पाटिल, अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी तैनात, सूरज से शायद वहां पर 1 रन का इजाफा होता हुआ 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। आने वाली गेंदे 5, जीतने के लिए 6 की जरूरत है। हर सपने को अपने सांसों में रखो, हर मंजिल को अपने बाहों में रखो, हर जीत आपकी है दोस्तों, बस अपने लक्ष्य को अपने निगाहों में रखो। और निगाह लक्ष्य पर है। विशाल वागे, रमेश मेहर, क्या मुकाबला बना दिया जाएगा। अंतिम 5 गेंदे, 6 की जरूरत है, 34 रनों की थी आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा? क्या ये बल्ले का किनारा था? बिल्कुल यहां पर हम देख पा रहे, ये था बल्ले का किनारा। और क्या छूटा, दिल टूटा शूकर क्रिकेट टीम का। 4 गेंदे जीतने के लिए 5 रन की कंपलसरी अभी भी है जरूरत। जबरदस्त मुकाबला, जैसे कहते हैं ना, जो एक बार करे वो तुक्का और जो बार बार करे वो हुक्म का इक्का। कौन साबित होगा मैदान में, ये भी देखने वाली बात है। लाजवाब ये लड़ाई है। अंतिम गेंदे बचेगी 4 गेंदे और जीतने के लिए 5 रन की है जरूरत। कल्पेश पाटिल उनके सामने बल्लेबाजी करेंगे। ऑन स्ट्राइक विशाल वागे। कौन मुकाबला जीतेगा? दोनों तरफ मुकाबला अभी भी खुला है दोस्तों, क्योंकि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। हौसला किसका मजबूत है मैदान में? अंतिम 4 गेंदे और जीतने के लिए 5 की जरूरत है। गेंदबाज है तैयार। फुल टॉस थी, ये खराब गेंद थी मेरे हिसाब से, गेंद रुकेगी नहीं। वडगढ़ टीम, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। स्कोर इज लेवल, 3 गेंदे 1 की है जरूरत। क्या बात है, क्या बात है, जबरदस्त चौका विशाल के माध्यम से देखा। जैसे मैंने कहा था, वो एक बुरी गेंद का आपको इंतजार करना है। लोअर फुल टॉस मिली और उसका पूरा फायदा उठाया। अब 3 में बचाना है 1 रन को। 3 गेंदे 1 रन की आवश्यकता। स्कोर लेवल हो चुका है। 1 डॉट गेंद, मुकाबले में मजा आएगा या फिर इसी गेंद के ऊपर काम तमाम हो जाएगा। 3 गेंदे 1 की है जरूरत। ये गेंद आएगी डॉट। मुकाबले में मजा है बरकरार। 2 गेंदे 1 रन। पिछले साल हमने मुकाबला देखा था, वो मैदान था धाकटी सुई का, धारावी बनाम वाघुली वाड़ा के बीच में मुकाबला था। 3 में बनाने थे 1 रन और लालचंद कावड़ ने आकर वो मुकाबला बचाया था। 3 में 1 चाहिए थी, अब 2 गेंदे और 1 रन की आवश्यकता। मुकाबला कौन जीतेगा यहां से? दिल की धड़कनी तेज करने वाला ये क्रिकेट का हैरत अंगेज मुकाबला, क्रिकेट का ड्रामा, क्रिकेट का सस्पेंस थ्रिलर मुकाबला, ये क्रिकेट का नाटक
अब शुरू हो चुका है। 2 गेंदे 1 रन की है जरूरत। ये गेंद भी आएगी डॉट। नितिन डीजे क्या मुकाबला बना है। अंतिम में गेंद 1 रन की है जरूरत। जैसे कहते हैं ना, क्रिकेट ने यही सिखाया कि मेहनत करो, रुको मत, और हालात कैसे भी क्यों ना हो दोस्तों, किसी के आगे झुको मत। लाजवाब मुकाबला। दर्शकों की 3 में 1 चाहिए थी और मुकाबला बन चुका है दोस्तों। लाजवाब लाजवाब ये मुकाबला है। मेहनत इतनी करो कि किस्मत भी घुटने टेक दे। यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा। जमीन बंजर हुई तो क्या, वही से जल भी निकलेगा। ना हो मायूस ना घबरा अंधेरों से मेरे साथी, इन्हीं रातों के दामन से सुनहरा कल भी निकलेगा। श्वास घेताना आता दोन पासपूस फुसफुस करते। तो निश्चित तौर पर काही सूचना असतील पहा। दोन्ही खेळाडूंना एंड सोडणं गरजेचं आहे। कीपर कुठेही असू द्या, कीपरच्या हातात जर चेंडू गेला, दोन्ही खेळाडूंनी क्रीज सोडणं गरजेचं आहे। 1 चेंडू 1 धाव। आणि इथे मात्र सामना जिंकला शेवटच्या चेंडूवरती टीम वडगर। वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स। चला डेरोली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय।